आमच्याकडे ही अशीच पद्धत असते, आम्हाला हे असंच लागतं, आम्हाला असं चालत नाही. नवीन लग्न झालेल्या मुलींना ही वाक्य सर्रासपणे ऐकायला मिळतात. आणि गंमत म्हणजे हे सांगणारी बाई सुद्धा या पद्धती या घरात आल्यानंतरच शिकली आहे, त्या तिच्या स्वतःच्या सुद्धा नाहीत. मग या पद्धती रीतीभातीच्या नावाखाली आलेल्या सुनेचं जीणं हराम करणं, तिचं मन दुखवण्याच्या मागचं कारण काय असू शकतं बरं? कारण म्हणजे इन्सिक्युरिटी आणि स्वतःचं महत्त्व घरात टिकवून ठेवण्यासाठी घरामध्ये असलेला आपला कंट्रोल आणि डॉमिनन्स सोडायचा नाही. आमच्या सासू लोकांनी तेच केलंय ना, आम्हाला त्यांनी असंच ट्रीट केलंय, कधी आम्हाला मोकळेपणाने घरात वावरू दिलेलं नाहीये. त्यांच्या हातात त्यांच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांचं महत्त्व घरामध्ये त्यामुळे जास्त होतंय, आम्ही बघत आलेलो आहे. मग आम्ही आमच्या सुनेंशी पण तसंच वागणार. आणि पद्धती तर कसल्या बुड ना बुडका असलेल्या, त्यामुळे ना घराचा फायदा होतोय ना नुकसान होतंय. कुठली वस्तू कुठल्या जागी असली पाहिजे, कुठल्या दिवशी न्हावूनच स्वयंपाक केला पाहिजे. एखादी भाजी जरी करायची म्हटलं तर डाळ घालूनच करायची, लसूण घालून आमच्याकडे चालत नाही. रात्री झोपताना आमच्याकडे कोणी दूध पित नाही, तुला सवय असेल तर तूही बंद करायची. आम्ही सगळे चहा घेतो तर सगळ्यांसाठी कॉमनली चहाच बनणार, कॉफी बनणार नाही, भले तुला किती आवडू दे. जेवण झालं की ताटं मात्र तुम्हीच उचलायची. आमच्या मुलाला तर आम्ही काही शिकवलेलंच नाहीये. आणि सणावाराच्या दिवशी तर ह्या लोकांना जरा जास्तीचाच चेव येतो. जे सणवार सगळ्यांना एकत्र आणून आनंद वाटण्यासाठी बनले, ते सणवार आपण एकमेकांची मनं दुखवण्यात वाया घालवतो. आणि कारण काय मन दुखण्यामागचं, तर हे आमच्या पद्धतीने होत नाही, आमच्या देवाला असं चालत नाही. अरे तुमच्या देवानी मांडलेल्या आहेत का या पद्धती? आणि त्या देवाची वकिली करण्याचं काम तुमच्याकडे दिलं कुणी? एखादी व्यक्ती जर मनोभावे श्रद्धेने एखादी गोष्ट देवासाठी करत असेल तर तिला तिचं पुण्य मिळेल ना. तुम्ही कोण ठरवणार आहे की तुमचा देव नाराज होईल आणि त्याला आवडणार नाही, घरावर संकटच येईल? एखादी नवीन पद्धत जर घरात आली, एखाद्या सणावाराच्या दिवशी तुम्ही वेगळ्या पद्धतीने ते सेलिब्रेशन केलं तर काय होणार आहे? घराला आग लागणार आहे का वरून आकाश कोसळणार आहे? काय होणार आहे? प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात तोच सण वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला जातो. मग तो तुमच्या घराप्रमाणे नाहीये तर ह्या सगळ्या बाकी लोकांवरती तर देवाचा कोपच झाला पाहिजे. उलट स्वतःचा कंट्रोल दाखवण्यासाठी आणि स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्ही जर घरातल्या लक्ष्मीचंच मन दुखावलं, ते सुद्धा देवाचं नाव पुढे करून, तर तो देव तुमच्यावर नाराज होणार आहे आणि तुम्हाला कधी समाधान लाभणार नाहीये. प्रत्येक मुलीला आपला नवा संसार हा आपल्या हाताने सजवायचा असतो आणि तिला तो आनंदाने समाधानानेच करायचा असतो. आणि ही नवीन जनरेशन प्रोग्रेसिव्ह माइंडसेटची आहे, त्यामुळे एखादा नवीन बदल जर ते घरात आणत असतील ना, तर ते घराला अपलिफ्टच करणार आहे. तुमच्याच पद्धतीप्रमाणे गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्ही जर कायम अडता घालत राहिलात ना या नवीन कपलच्या संसारामध्ये, तर घरामध्ये समाधान कधीच टिकणार नाही. जर आपण दुसऱ्या घरातली मुलगी एक नवीन चालती फिरती व्यक्ती घरामध्ये स्वीकारू शकतो, तर तिच्यासोबत आलेल्या काही नवीन सवयी, तिच्या आवडी-निवडी, पद्धती घरामध्ये स्वीकारायला काय हरकत आहे? जेव्हा तुम्ही कायम अशा इन्स्ट्रक्शन्स देत राहता ना आपल्याकडची पद्धत म्हणून, तेव्हा घरामध्ये सणावारालाच काय, इतर दिवशी पण एक कायम तणावपूर्ण वातावरण असतं. जेव्हा मुले यावरती बोलू शकत नाहीत, स्वतःचा स्टँड घेऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांना मानसिकच काय बरेचसे शारीरिक आजार सुद्धा या प्रेशरमुळे उद्भवतात. आणि जेव्हा एखादी मुलगी स्टँड घेणारी असते ना, बोलणारी, बरोबरला बरोबर आणि चूकला चूक म्हणणारी, तेव्हा तुम्ही ती सूनच वाईट आहे म्हणून ठरवून मोकळ्या होता. अहो, आमच्याकडची पद्धत म्हणून सांगून पाळायचीच असेल ना, तर ती माणुसकीची पद्धत पाळा. घरातल्या रीती-भाती, सण-वार, पद्धतींपेक्षाही जास्त आम्हाला आमच्या घरातली मनं आणि आमची नाती महत्वाची आहेत, हे दाखवून द्या तुमच्या पद्धतीतून. आय होप या व्हिडिओनंतर काही घरातल्या पद्धतींमध्ये तरी बदल होईल. तुमच्याकडे कुठल्या कुठल्या पद्धती असतात? कमेंटद्वारे कळवा. भेटूया पुन्हा. धन्यवाद.